यांचं स्त्री जीवन दर्शन तिथीप्रमाणे प्रत्येक महिन्यात प्रतिपदेपासून 11व्या दिवशी येते ती म्हणजे एकादशी। अशा एकादशी महिन्यातून 2 वेळा येतात। पौष महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी म्हणजेच वैकुंठ एकादशी म्हणून ओळखली जाते। विष्णूची पूजा करणारे वैष्णव खास करून ही एकादशी साजरी करतात। अशी कथा आहे की या दिवशी या एकादशीच्या दिवशी स्वर्गाची अर्थात वैकुंठाची द्वार खुली होतात। विष्णूच्या शक्ती नामक अवताराने मुरन या असुराचा या दिवशी नाश केला असंही या दिवसाचं महत्व आहे। पाहुयात मुंबईकरांनी ही वैकुंठ एकादशी कशी साजरी केली। चेंबूर येथील अहोबिला मठ, लक्ष्मी नृसिंह लक्ष्मीनारायण मंदिर। 15 डिसेंबर ते 15 जानेवारी हा मरगझी महिना आणि या महिन्यातील एकादशी अर्थात वैकुंठ एकादशी। देव पालखीत स्थानापन्न करून निघालेली पालखी मिरवणूक हा भक्तांसाठी सर्वांग सुंदर दर्शन सोहळा। वैष्णवी परंपरेप्रमाणे धार्मिक विधी पार पाडण्यातील तत्परता नक्कीच विलोभनीय। भक्त मंडळीचा उत्साह अतिशय दांडगा, कारण हा वैकुंठ एकादशीचा मुहूर्त पुण्य मिळवून देणारा। विश्वरूप, तीर्थ आणि प्रवेशन या क्रमाने या उत्सवात विधी पार पाडले जातात। देवांचं स्वागत आणि देवांचा आशीर्वाद हा सर्वोत्तम क्षण। वैकुंठ एकादशीचा हा महोत्सव भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगतदार होतो आणि स्वर्गीय आनंदाचा साक्षीदार होतो हा दरवर्षीचा अनुभव। कराटे असं म्हटलं